धन्यवाद सर. आपल्याला सर्व प्रमुख नेत्यांचं आदरणीय बाळासाहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी मी यानंतर आमच्या ओबीसीचे नेते पण मुद्दामून मी जातीचा उल्लेख करतोय की आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे की त्या जाती घटकातून ते नेतृत्व आहेत. म्हणून नावी समाजातून आलेलं नेतृत्व आदरणीय कल्याणराव दळे सरांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं. टीपी मुंडे सर कोयता फेमे, मी बलुतेदार फेमे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, ओबीसीचे नेते आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे, आदरणीय बावकर साहेब, आदरणीय नागोरावजी पांचाळ आणि भोशीकर आणि त्यांचे सर्व ज्यांनी या मेळाव्याला परिश्रम घेतले ते सगळेच, गोविंद दळवी, चापलकर आणि सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो, बाळासाहेब आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आम्ही सेल आहे. ओबीसींचा सेल, मागासवर्गीयांचा सेल, अल्पसंख्याकांचा सेल. पण बाळासाहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये होलसेल आहोत. होलसेल आहेत का नाही? मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की ज्यांनी ज्या पक्षाने आपला सेल निर्माण केला त्या पक्षाच्या 25-30 वर्षापासून निवडून येणारे जे कोणी बदमाश आहेत त्या बदमाशांना हिट मारा, हिट, आणि पटापट मच्छर पडते तसे लोकशाहीमध्ये पाडून टाका. आपली सत्ता काबीज करा. ओबीसी बांधवांना मला विनंती आहे, आंबेडकरी चळवळीच्या विचारवंताला मला विनंती आहे की महाराष्ट्र तुमच्याकडे या ठिकाणी आशेने बघतोय. ओबीसी मध्ये अनेक 400-450 जरी जाती असल्या, बाळासाहेब 350 पेक्षा जाती अत्यंत उपेक्षित आहे. अरे अण्णा, तुम्हाला तरी माजी आमदार लागलं, आम्हाला माजी जिल्हा परिषद सदस्य नाही लागला. लागलं का? लागलं का? मग तुम्हाला सुद्धा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष म्हणून लागलं पाहिजे. ही लढाई श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रात लढली पाहिजे. अरे आम्हाला छोट्या छोट्या जातींना इतका त्रास. आम्ही फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस, लढाई लढणारी औलाद आमची आहे. आणि म्हणून येणाऱ्या या महाराष्ट्राच्या लोकशाही लढाईमध्ये श्रद्धेय बाळासाहेबांनी आंबेडकरांनी या ठिकाणी भूमिका घ्यावी. महाराष्ट्र तुम्हाला सांगतो की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे वेगळ्या नजरेला त्या ठिकाणी पाहतो. मी लहानपणापासून आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांमुळे कार्यकर्ता घडलो. पायात चप्पल नसताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर मी काम करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक महाराष्ट्रामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मला अधिक न बोलता अनेक लोक बोलणारे त्या ठिकाणी आहे. पण ओबीसीचं आणि आंबेडकरी चळवळीचं राज्य निर्माण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? एवढ्या दम्माने कसं होईल? लेच बदमाशे पुढचे, त्या बदमाशाला हरावं लागेल, त्याला आपला आवाज वाढवा लागेल. आणि आवाज असा वाढवायचा, आत्ता वाढवा आणि निवडणूक झाल्यावर शांत राहा, तोपर्यंत आपलं राज्य आलेलं असेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद.